मानवधनाचा अध्वर्यू. रणरणत्या उन्हात फिरणारा इसम दिसला की आठवतो तो 1972चा दुष्काळ. या दुष्काळाने संपूर्ण सजीव सृष्टी त्रासून गेली होती. मनुष्य प्राणी अन्न पाण्या वाचून हैराण झाले होते. या उन्हाने तापलेल्या भेगाळलेल्या जमिनीत एक अंकुर हळूहळू उमलू लागला. त्या वैराण बाळ राणावर स्वतःच्या हिमतीवर उभं राहणाऱ्या या अंकुराची ही कथा. या अंकुराच्या जन्माने सर्वत्र दुःखाचा अंधकार दूर करणाऱ्या, दरी कपारीत आपल्या प्रकाशाने उजळून काढणाऱ्या भास्कराचे आगमन झाले. संपूर्ण मानवजात सुखी करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला. ज्याला राहायला स्वतःचं घर नव्हतं अशा घरात जन्मलेला हा मुलगा आपल्या सालकरी आई वडिलांच्या घरी गरिबाच्या गोकुळी वाढू लागला. घर शब्दापासून शिक्षणाला सुरुवात केली. अथक कष्टाची कामे करून, अभ्यास करून तालुक्यात पहिल्या क्रमांकाने पास झाला. त्याने उच्च शिक्षणाची सुरुवात केली ती 1 रुपयाने. त्याने बघता बघता अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर कंपनीत कामगार म्हणून काम केले. कालांतराने कंपनीतील नोकरी सोडून त्याने कका वाघ अभियांत्रिकी विद्यालयामध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. घरची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. नाशिकमध्ये त्याने स्वतःचे घरही घेतले. मूळतः लाघवी स्वभाव असल्याने कुणाशीही कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याची वृत्ती असल्यामुळे अनेक लोकांशी त्याचा संपर्क येऊ लागला. एकदा असेच पाथर्डी गावात एका व्यक्तीकडे गेले असता त्या भागातील लोकांच्या अडचणी लक्षात आल्या. मुलांची शाळा घरापासून बरीच लांब आहे. त्यांना एकट्याने पाठवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही, अशा अनेक समस्या नजरेस पडल्या. आपण सुद्धा मोठ्या कष्टाने, परिश्रमाने शिक्षण घेतलं याची आठवण ठेवून कोणालाही शिक्षणात कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, सहज शिक्षण मिळावं, शिक्षणात सम्यक क्रांती घडावी या उद्देशाने मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेला जन्म दिला. या संस्थेची पहिली शाळा एका छोट्याशा रो हाऊस मध्ये भरू लागली. हळूहळू विद्यार्थी वाढू लागले. छोट्या रो हाऊस मधील जागा शाळेसाठी कमी पडू लागली. मग शाळा 1-2 मजली बंगल्यात भरू लागली. दर्जेदार शिक्षण देण्यात आल्यामुळे तिथेही विद्यार्थी संख्या वाढू लागली. म्हणून भाडे तत्वावर एक इमारत घ्यावी लागली. विद्यार्थ्यांचा ओघ वाढत होता. प्रकाशला जागेची अडचण भेडसावत होती. यावर उपाय काय करावा याची चक्रे फिरू लागली. बँकेच्या अकाउंटवर फक्त 15,000 रुपये असताना प्रकाशने 42 लाखांचा प्लॉट विकत घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. पैसा उभा करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. अनेक मदतीचे हात पुढे आले. पण पाठीवर लिहिलेलं नशीब कुणाला पुसता आलेलं का? त्याच वेळी त्यांच्या मातोश्री कर्करोगाने ग्रासल्या गेल्या. आईच्या आजारपणाला सुद्धा पैसा नसल्यामुळे या ध्येय वेड्या माणसाला आईला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तन मन धन अर्पून आईची सेवा केली जात होती. या सर्व संकटांना सामोरे जात असताना मातृशोकाची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. शाळेच्या प्लॉटसाठी त्यांना राहतं घरही विकावं लागलं. अशा असंख्य संकटांना सामोरं जात या ध्येयवेड्या माणसाने बघता बघता मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेअंतर्गत धनलक्ष्मी बाल विद्या मंदिर व प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळा, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज वाडीवरे, न्यू प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल, धनलक्ष्मी ज्युनियर कॉलेज या शाखांची स्थापना करून 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य येथे अविरत सुरू आहे. त्याचबरोबर श्री क्षेत्र पाथर्डी गाव येथे मानवधन विश्व ज्ञानपीठ वारकरी गुरुकुल स्थापन करून महाराष्ट्राची थोर संत परंपरा जोपासली जातीये. मराठी अस्मिता व ज्ञानसंपन्न विश्वगुरु भारताला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याच्या उद्देशाने पहिली मराठी वैश्विक शाळा म्हणून मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल
जिचे उद्घाटन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले आहे। या स्कूलच्या माध्यमातून आता समुद्रापार मराठी शिक्षण देणारी ही भारतातली पहिली संस्था ठरली। या शाळेची पुस्तके पुणे विद्यापीठाने MA अभ्यासक्रमासाठी संदर्भ पुस्तके म्हणून समाविष्ट केली आहेत। माय व गाय जीवनात सर्वश्रेष्ठ स्थान असल्याने वाडीवरे येथे लक्ष्मी आनंद गोशाळा स्थापन करून गोमातेची सेवा घडत आहे। संस्थेचे यशदायी कार्य ISO मान्यताप्राप्त नाशिक जिल्ह्यातील पहिली शाळा असून उत्तम दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य येथे सुरू आहे। भारत मातेचा आदर हृदयात जपला जावा या हेतूने जय भारत जय मानव ही संकल्पना 2015 पासून भारतात सर्वप्रथम रुजवली गेली। बालविद्या साहित्य संगम मानवधन वृत्तपत्र सुरू करणारी नाशिक जिल्ह्यातील ही पहिली शाळा आहे। सर्वसमावेशी प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती असलेली मानवधन दिनदर्शिका निर्मिणारी पहिली संस्था। युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर द्वारे शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानाचेही शिक्षण येथे दिले जाते। विद्यार्थी कॉम्प्युटर असेंबल डिअसेंबल करतात। ऑनलाईन एक्झाम घेणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा। शिक्षणाबरोबर संस्काराचे मूल्य रुजवले जाते। विद्यार्थी स्वतः हँडवॉश तयार करून वापरतात। कोरोना काळात त्याचा खऱ्या अर्थाने फायदा झाल्याचा पालकांचा बोलका अभिप्राय। जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त शाळा। 365 दिवस स्मारक स्वच्छता करून महापुरुषांना खऱ्या अर्थाने मानवंदना देणारे विद्यार्थी याच शाळेत घडवले जातात। केवळ वही पुस्तक पाटी फळा हे शिक्षणाचे माध्यम न ठेवता विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज डिजिटल क्लासरूम आहेत। मानवधन इनोव्हेशन सेंटर सुरू करणारी महाराष्ट्रातील ही पहिली शाळा आहे। मानवधन विश्ववाणी रेडिओ केंद्र सुरू करणारी ही भारतातील पहिली संस्था आहे। असे वक्तव्य करून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी या कार्याचा गौरव केला। डॉक्टर APJ अब्दुल कलाम फाउंडेशनच्या माध्यमातून देश पातळीवर घेण्यात आलेल्या पिको उपग्रह निर्मितीमध्ये सहभाग नोंदवून संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ज्युनियर सायंटिस्ट म्हणून यश प्राप्त केले आहे। विद्यार्थ्यांमध्ये बचतीचे मूल्य रुजवत 1,39,00,000 रुपयांहून अधिक रकमेची विक्रमी वीज वाचवल्याबद्दल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्डने संस्थेचा गौरव करण्यात आला आहे। सोलर पॅनल बसवून महाराष्ट्र विद्युत महामंडळाला वीज देणारी महाराष्ट्रातील ही पहिली शाळा ठरली आहे। नीती आयोगातर्फे अटल टिंकरिंग लॅब मान्यताप्राप्त पहिली विना अनुदानित मराठी शाळा। रोबोटिक्स पद्धतीने ध्वजारोहण करणारी भारतातील पहिली संस्था। पर्यावरण संवर्धनासाठी विक्रमी सीड बॉल बनवून वनसंपदा वाढवल्याबद्दल विश्व विक्रमामध्ये संस्थेची नोंद झाली आहे। वारकरी संप्रदायाला देशाच्या बाहेर प्रथमच घेऊन जाऊन विश्व शांतीसाठी पहिला आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सव नेपाळ देशात घडवून विश्व विक्रम करणारी भारतातील ही पहिलीच शैक्षणिक संस्था। शिक्षणापासून MPSC UPSC स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर मी स्कॉलर परीक्षा घेऊन भविष्यातील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणारी संस्था। कोरोना काळात मानवधन डिजिटल स्कूल ॲप तयार करून शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणणारी संस्था। शिक्षणात सम्यक क्रांतीसाठी नाविन्यपूर्ण ऐतिहासिक विकासाकरिता कार्य केल्याबद्दल 4 वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त करणारी संस्था। भारत सरकारच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजकत्व प्राप्त केलेली व राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषद भरवणारी नाशिक जिल्ह्यातील पहिली संस्था। 2015 पासून डॉक्टर APJ अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमाला सुरू करणारी महाराष्ट्रातील पहिली संस्था। माझे योगदान देशासाठी, माझा हात देशकार्यासाठी हा भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी सुरू केलेला अभिनव उपक्रम शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र शालेय स्तरावर सुरू करणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा। अनेक सामाजिक कार्यातही तेवढाच सहभाग नोंदवण्यात आलेला आहे। आदिवासी पाड्यावर जाऊन
आदिवासी बांधवांच्या दारात दिवा लावून त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्यासाठी पाड्यावर दिवाळी साजरी केली जाते. उन्हाळ्यामध्ये पाड्यावरील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य साधने, प्रसाधने तसेच चप्पल बुटांचे वाटप करणे यासारख्या अभियानातून आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थांचे जीवन उंचावण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या कार्याचा गौरव विविध संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन केलेला आहे. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दिवशी स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ वर्षातून 2 वेळेस रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदानाचे महत्पुण्य कार्य केले जात आहे. छोटा पोलीस अभियानातून नो हेल्मेट नो एंट्री उपक्रम राबवून 500हून अधिक नागरिकांचे प्राण वाचवणारी व रस्ता सुरक्षा अभियानाद्वारे नागरिकांचे प्रबोधन करणारी नाशिक जिल्ह्यातील पहिली अभिनव संस्था. संस्थेच्या या कार्याची दखल घेत स्वतः माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मेलद्वारे प्रशंसा केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर शंकरराव गोवारीकर, डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, अनिल काकोडकर अशा 20हून अधिक ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष भेट देऊन संस्थेला दिशादर्शक म्हणून त्यांचे योगदान देत आहेत. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, नीला सत्यनारायण, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर, अपर्णाताई राम तीर्थंकर, लोकसभा अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यासारख्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महान ज्ञानी गुणी प्रतिभा संपन्न व्यक्तींच्या सहवासातून मानवधन वृद्धिंगत झाले आहे. संस्थेने केलेल्या आजवरच्या कार्याची ही पोचपावती आहे. ज्ञानरत्न या आपल्या उपाधीला सार्थकी ठरवत देवी सरस्वतीची आराधना प्रकाशजी कोल्हे यांच्या लेखनातून होत आहे. साहित्याच्या वाटेवरचा हा प्रवास म्हणजे शब्द फुलांचा ताटवा आहे. मानवधन विचारांची एक प्रकाशवाट, अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रकाश वाटेवरील ऊर्जा स्त्रोत, शिक्षणाची प्रकाशगाथा, प्रकाश कण विचारांचा सुगंध, माणूस असा घडावा सूक्ष्मातून विश्व घडविताना, मी मला शोधताना आणि 9वे प्रकाश स्पर्श हे पुस्तक म्हणजे आत्म्याला जागृत करणारा प्रकाशच होय. जगण्याची ऊर्जितावस्था या साहित्यातून मिळते. 12/12/12 रोजी 12:12 मी नैसर्गिकरित्या निर्मिली मानव सेवेची प्रार्थना आणि जीवन मंगल गाणी हा प्रकाशजींच्या काव्याचा अनमोल ठेवा आहे. इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. मानवधनाचा कल्पवृक्ष करणाऱ्या ज्ञानरत्न प्रकाशजी कोल्हे यांच्या या अथक परिश्रमाला अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. प्राप्त पुरस्कार पुढील प्रमाणे: ज्ञानरत्न पुरस्कार, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण गौरव पुरस्कार, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, गोदा सन्मान पुरस्कार, लार्जेस्ट पॉवर सेव्हिंग अवॉर्ड, जीनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, नेपाळमध्ये विश्व शांतीकरिता पहिला आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सव, वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार, भारत ज्योती प्राइड ऑफ नेशन एक्सलन्स अवॉर्ड, खानदेश रत्न पुरस्कार, कोरोना गुरुवंदना पुरस्कार, स्पेस एज्युकेटर अवॉर्ड, इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्ड, राज्यस्तरीय नोबल विज्ञान पुरस्कार. मी मला शोधताना या पुस्तकाला निळूभाऊ फुले साहित्य सेवा पुरस्कार असे 40हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कोणतेही ध्येय गाठणे कधीच सोपे नसते. या महायज्ञात प्रकाशजींची सावली असणाऱ्या, किंबहुना त्यांचीच प्रतिछाया झालेल्या त्यांच्या अर्धांगिनीची तितकीच महत्वाची साथ लाभली. ना नोकरी, ना घर, ना शेती अशा परिस्थितीत ज्योतिताईंनी पदराची गाठ प्रकाशजींच्या उपरण्याशी बांधली आणि भाग्यलक्ष्मीची पावलं जणू घरात आली.
प्रकाशजींनी निवडलेली वाट सोपी नव्हती. अशक्य ध्येय आणि खडतर वाटेवरच्या या प्रवासात हाल अपेष्टा सहन करत अनभिज्ञ भविष्याची वाट ज्योतिताई चालत राहिल्या. मानव सेवेच्या हाती घेतलेल्या या व्रतात कितीतरी नव्याने भोगावी लागणारी दुःखे हसत सहन केली. दुःखातून, कष्टातून, संकटातून तावून सुलाखून आगीची झळ सोसत मुकपणाने त्या प्रकाशजींना साथ देत राहिल्या. प्रकाशाच्या धावत्या वेगासोबत ज्योत तेवत राहील म्हणून प्रकाश उजळत राहिला. स्वतःला झिजवून तेजस्वी जीवन कसे जगावे आणि इतरांचे आयुष्य कसे उजळावे याचे मूर्तिमंत उदाहरण प्रकाशदादा आणि ज्योतिमाई आहेत. अर्धांगिनी ही भाग्याची नव्हे, कर्माचे सौभाग्य लेणे ल्यायली. अखंड तेवत ठेवून स्वतःला ज्योती प्रकाशमय जाहली. हे विश्वच प्रकाश व आनंदाने न्हाऊन निघेन याकरता आजही कार्य करतो आहे व उद्याही प्रकाशानंद म्हणून कार्य करेन असा जीवन संकल्प करणारे मानवधनाचे अध्वर्यू ज्ञानरत्न माननीय श्री प्रकाश सुखदेव कोल्हे दादा यांच्या आम्ही घडवणार आदर्श माणूस आदर्श भारत या विचारांना मानाचा मुजरा.